तुमची लोकसंख्या तरी 3 कोटी आहे का? एकूण लोकसंख्या किती आहे महाराष्ट्राची? 12 कोटी. काय 12 कोटी मध्ये हे लोक किती आहे? 12, 13, 14, 15% मॅक्झिमम. काय मग 12 कोटीच्या 15% काढा तुम्ही, किती होते? त्याच्यातले का 100% जाणार आहे का घराला कुलप लावून? बोलताना कुठेतरी आधार पाहिजे. ते आता कसे आहे त्याच्यामध्ये आम्ही 5 कोटी आहोत, आम्ही 6 कोटी आहोत. कुठे मला सांगा 12 कोटीपैकी 6 कोटी ते आहेत. आम्ही कुठे गेलो? कुणबी मराठा, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा, हे जोडून म्हणते आम्ही एवढं. हे काय जाईल त्याच्यासोबत? हे ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे. ज्या जाती ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे, पण ते समजतात की हे आमच्या मराठा समाजाचा एक भाग आहे. ज्यांना ऑलरेडी ओबीसीचं आरक्षण मिळते ते त्यांच्यासोबत जाणार नाही म्हणजे नाही. आणि मग ते जे 3 कोटीचा दावा करतो त्याच्यावरती माझा विश्वास नाही. काय ठीक आहे काय कारण नाही, हे बघा कसं आहे की नेहमी एक बोलत असतो की आंदोलन करताना आपण जी मागणी करतो ते संविधानाच्या कक्षेमध्ये आणि न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसते की नाही बसत याचा विचार करून तशा प्रकारची मागणी सरकारकडे करावी लागत. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवा की ज्या दिवशी सरकारने त्यांना सुद्धा स्पष्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पण स्वतंत्र आरक्षण देऊ, ओबीसीतनं आरक्षण देणार नाही, त्या दिवशी मग त्यांनी आपली भूमिका बदलवली. मग भूमिका बदलवून सांगितली की आता सरसकट सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र द्या. सरकारने सांगितलं तेही आम्ही देऊ शकत नाही. मग त्यांनी सांगितलं की ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या सोयऱ्यामध्ये म्हणजे पत्नीकडले नातेवाईक त्यांनाही द्या. सरकारने ते सुद्धा स्पष्ट केलं की पत्नीकडल्या नातेवाईकाला आम्हाला सर्टिफिकेट देता येत नाही. काय म्हणजे आपल्याकडे जी एवढ्या दिवसाची पद्धत आहे, वडिलाची, आजोबाची, पंजोबाची जी जात असेल तीच इतर नातेवाईकांना लागते. माझ्या आईकडल्या मामाची किंवा त्या आजोबाची किंवा त्या मावशीची जात आम्हाला लागत नाही. सरकारने ते सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. परंतु तेच आणि लोकांना कसं वाटतं, तुमच्याकडे लोकांना किती दिशाभूल करतात ते तुम्ही लक्षात घ्या. आता सर्व मीडिया या ठिकाणी 56 लाख नोंदी सापडल्या आणि 56 लाख मल्टिप्लाइड बाय 50, 100 असा आकडा सांगतात सर्व लोकांसमोर. एवढ्या लोकांचं भलं कर. अरे माझ्या बापवा, ह्या 56 लाख नोंदी केव्हाच्या आहे? 1948 ते 1967 कालावधीतल्या. आता ज्याच्या 67च्या पूर्वीच्या नोंद्या तो एकतरी माणूस असा जिवंत आहे का ज्याने ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं नाही, व्हॅलिडिटी काढली नाही? ह्या जुन्याच नोंदी आहे. मी दाव्याने सांगतो की याच्यात नवीन नोंदी 0.5% सुद्धा नाही. 0.5%. मी दाव्याने सांगतो. त्यांनी दाव्याने सांगतो की ह्या नोंदी या नव्याने सापडलेल्या आहेत. ह्या एकूण नोंदी आणि त्याच्यामध्ये रिपिटेशन खूप आहे. कारण 13 प्रकारचे कागद शोधून राहिले. आता 13 प्रकारचे कागद, माझं नाव कलेक्टर ऑफिस मध्ये आहे, एसपी ऑफिस मध्ये आहे, रजिस्ट्रार ऑफिस मध्ये आहे, जन्ममृत्यूच्या तारखेमध्ये आहे. मग हे रिपिटेशन तुम्ही काढणार की नाही? मी न्यायमूर्ती शिंदे समितीला सुद्धा निवेदन दिलं की तुम्ही हा रिपिटेशन काढा. रिपिटेशन काढल्यावरती जो आकडा एक्झॅक्ट येईल त्याच्यातनं ऑलरेडी किती लोकांनी सर्टिफिकेट घेतले तेही पब्लिश करा. म्हणजे नव्याने किती नोंदी सापडल्या हे लक्षात येईल. आता ह्या 55 लाख 56 लाख हे सांगतात, त्याच्यामुळे मराठा समाजाची बी दिशाभूल होऊन राहिली आणि ओबीसी समाजाची सुद्धा दिशाभूल होऊन राहिलेली आहे.